नमस्कार मंडळी, आज आपण केली मस्त अशी भेंडी बटाट्याची भाजी. चवीला जबरदस्त होते, करायला सोपी आहे. यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं छान आपलं फुलून आलं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, त्यानंतर घालायचा उभा चिरलेला कांदा नरम झाला की 3-4 लसूण पाकळ्या ठेचून घातल्या. ते परतलं गेलं की त्यामध्ये एक कच्चा बटाटा छान सोलून घ्यायचा आहे आणि जशा भेंड्या उभ्या चिरल्या ना तशा बटाट्याच्या सुद्धा उभ्या म्हणजे लांबट फोडी करून घातलेल्या. आता हा बटाटा आपल्याला 80 ते 85% मस्तपैकी शिजून घ्यायचा आहे, म्हणजे खूप असा मऊ झाला नको पण कच्चासुद्धा जरासुद्धा राहायला नको. त्यानंतर भेंड्या आणल्यावर कधी पण धुवून घ्यायच्या आहे, पुसून घ्यायच्या आहे, थोड्याशा कोरड्या होऊ द्यायच्या आहे. त्यानंतर चिरून घ्यायच्या आहे. चिरल्यावर सुद्धा एखादा तास तुम्ही फॅनखाली जर ठेवली तर भेंडीची भाजी अगदी झाकण ठेवून शिजवली ना जरासुद्धा चिकट होणार नाही. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेतले सगळे सुके मसाले घातल्यावर आपण काय करायचे आहे, चिरलेले आपण यामध्ये भेंड्या घालून घ्यायच्या आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून भाजी शिजवायची. झाकण ठेवून यासाठी की आपल्याला भाजीमध्ये मॉइश्चर राहिलं पाहिजे. खूप कोरडी झाली तर घशात पसल्यासारखी होणार, त्यामुळे आपण याच्यावर मॉइश्चर हवं आपल्याला. भेंडी जराशी ओलसर हवी पण ती स्लायमी होणार नाही, चवीला छानच होणार आहे. लक्षात ठेवा, त्यात झाकण ठेवायचं व्यवस्थित आणि भेंड्या होऊ द्यायच्या. तर बघा भेंड्या छान झालेल्या आहे, बटाटा पण आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, अगदी मऊ शिजलेला आहे बटाटा. आता यामध्ये काय करायचं आहे, मूठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं कूट करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट भेंडीच्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची पॉवर मंदच करायची आहे आणि एक वाफ काढायची. मस्त अशी भेंडीची भाजी होते, जरासुद्धा कोरडी होणार नाही, घशात पसणार नाही, चवीला अप्रतिम होते, चिकट होणार नाही. नक्की करून बघा भेंडी बटाटा भाजी.